अरबाज आणि निक्कीमध्ये जोरदार वाद झालाय आणि त्याचं एक्झॅक्ट कारण समोर आलंय. नक्की का झालाय हा वाद मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेवन स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत ए टीम जी आहे ती किती एकजुटीने खेळते हा दाखवायचा प्रयत्न होता अरबाज आणि ग्रुपचा. मला असं वाटतं की अरबाजने जी आहे ती ए टीम एकत्र आणण्याचा खूप जास्त प्रयत्न केला होता, पण फायनली अरबाजचा संयम तुटलेला आहे. आता हे खोटं किती दिवस चालणार होतं मित्रांनो? कधी ना कधी तर याचं जे पितर आहे ते बाहेर पडणारच होतं. तर काय झालंय मित्रांनो, अरबाज हा अभिजितवर जळतो आणि त्याला त्याचं कॉम्पिटिशन मानतो. आता निक्की जे आहे ते अभिजित बरोबर चांगल्या गप्पा मारत असते. आता अभिजितने जे आहे सत्याचा पंचायत आहे का कोणता जो टास्क होता त्या पंचायतमध्ये जे आहे ते निक्कीचं म्हणणं मान्य केलं नाही, त्याला करन्सी नाही दिली. मग निक्की त्या लोकांशी जाऊन चर्चा करायला लागली की तू असं का बोलला. ही गोष्ट जी आहे ती अरबाजला आवडली नाही आणि अरबाज जो आहे त्याच्यावरती भडकला. म्हणे तू त्याच लोकात जाऊन बस, इकडे येऊ नको. आणि निक्कीमध्ये त्याच्यामध्ये खूप जास्त जे आहे तो वाद झालेला आहे. मी याआधी म्हणलं होतं की ए टीम जे आहे ते फुटायला लागलेली आहे आणि त्याचं हे ताजं उदाहरण आहे. आता अरबाज निक्कीच्या विरोधात गेलेला आहे. वैभवसुद्धा म्हणतोय की मी तुमच्यातून नाही खेळणार आहे. आता जान्हवी आणि पुढारी जाणार कुठे? अरबाजचं पण माहीत नाही की तो जाणार कुठे. आता कोण कुठे जाणार आहे हे आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्येच कळेल. पण ए टीममधली फूट जी आहे ते आता कन्फर्म झालेली आहे, कारण अरबाजचं हे वागणं निक्की अजिबातसुद्धा सहन करणार नाही. आता बघूयात काय होतंय ते. तुम्हाला कारणही समजलं असेल भांडणाचं काय आहे ते, आणि हे भांडण मिटणं थोडंसं अशक्य आहे. आता यामध्ये वैभव जर मध्ये पडला तर काय गोष्टी सॉल्ट आउट होण्याची शक्यता आहे. पण आता मला असं वाटतंय की ए टीममध्ये एकात्मता राहिलेली नाही आहे, एकी राहिलेली नाही आहे. ती टीम ऑलमोस्ट फुटलेली आहे. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टीबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.